मित्रांनो, मी तौसिफ शेख पत्रकार. मला एक खूप गंभीर मुद्दा मांडायचा आहे आपल्यासोबत. आज सकाळी माझ्या घरी मुंडे साहेब आणि थोरात साहेब हे आले. मला म्हटले, तुमच्या भावाचा धंदा तांदूळाचा मक्याचा याचा चालू आहे का? म्हटलं हो सर, त्याचा चालू आहे धंदा. म्हणे त्याला बोलून घ्या, आम्हाला वरून इन्फॉर्मेशन आली. म्हटलं हो साहेब, पाठवतो मी त्याला. मी त्याला बोलवला आणि पाठवला यांच्यासोबत. ते आले इकडं. 1-1.5 तास त्यांनी असा हे ते केलं. मग पंचाला बोलवलं. मग आतमध्ये आम्ही गेलो. मी स्वतः होतो, ते पत्रकारितामुळे मी बी आतमध्ये गेलो. मग चेक वगैरे केला तर काहीच भेटलं नाही त्यांना. मग त्यांनी खालचे 2 पोते स्वतः पोलिसांनी काढले ते, आणि त्या 2 पोत्यात गांजाचे पाकीट ठेवलेले होते. गांजाचे पाकीट, ते गांजाचे पाकीट त्यांनी याच्या भावाच्या गोडाऊनातून काढले आणि म्हटले की हे धंदा तेरा आहे. हे सरळ बायोडिझल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे. जे बायोडिझल प्रकरण मी उचललं ते आमचे MDPचे अध्यक्ष हसन इनामदार त्यांनी उचललं आहे. उपोषणला सुद्धा बसलेले होते. ते बातम्या मी कव्हरिंग केल्या, ते बातम्या मी पाठवल्या. ते बायोडिझल प्रकरण दडपण्यासाठी हे पोलिसांनी कोणाला तरी ठेवायला लावला, किंवा पोलिसांनी हे गांजा ते माझ्या भावाच्या गोडाऊनमध्ये ठेवला. माझी विनंती आहे की हे व्हिडिओ शेअर करा आणि हे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. पत्रकार बांधवांना सांगन की तुम्ही जर खरं बोलत असाल तर खरं बोलणाऱ्यावर हे असे कारवाई येत्या. आम्हाला आयुक्ताचं लेटर आहे ते कारवाईबद्दल बायोडिझलच्या, तर कारवाई झाली नाही. पण हे पहा, भावाच्या गोडाऊनमध्ये गांजा ठेवून मला घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे गांजा ठेवला आहे हे पोलिसांनीच ठेवायला लावला आहे आणि पोलिसांनीच ठेवलं आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, पत्रकार बांधवांना, या मॅटरमध्ये मला साथ द्या आणि हे व्हिडिओ व्हायरल करा. ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हे माझी माग आहे. आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी.